कथेचे नाव चकवा. एक हरवलेली पायवाट. गडचिरोलीच्या जंगलामध्ये एक छोटंसं गाव होतं. घोडेवाई त्याचं नाव होतं. गाव साधं, लोक साधे, पण ही गोष्ट मात्र सगळ्यांना ठाऊक होती. गावच्या कडेला असलेली काळी पायवाट होती. जुन्या लोकांच्या मते या वाटेवर रात्री चकवा फिरत असे. कुणाला तो दिव्यासारखा दिसे, कुणाला ओळखीच्या माणसाचा आवाज ऐकू येई, तर कुणाला अगदी आपल्याच सावलीचा भास होई, तर कुणाला म्हातारीचा आवाज वाटे. आणि एकदा का त्या चकव्याच्या मागे गेलं की माणूस रस्ता चुकत असे, त्याचे डोके दुखत असे, रात्रभर फिरत बसे, कधी कधी प्राणालाही मुकत असे कायमचाच. गावात गण्या नावाचा एक तरुण होता. धाडशी, थोडा हट्टी. त्याला या सगळ्या गोष्टीवर विश्वास नव्हता. अरे, हे सगळं फक्त लोकांची भीती आहे, तो नेहमी म्हणायचा. एके दिवशी त्याच्या मित्रांनी त्याला चिडवलं. धाडस असेल तर आज रात्री त्या वाटेनं जाऊन दाखवू. गण्या हसला. जाईन की. आणि काही नाही झालं तर? उद्या सगळ्यांनी मान्य करायचं चकवा वगैरे काही नसतो. मित्रांनी म्हणाले, हो, पण आम्ही कसे मानू की तू या वाटेनं पूर्णपणे गेलास? हे आम्ही समजायचे कसे? रस्त्याच्या शेवटच्या झाडाला एक दोर बांधून यायचे. गण्याने होकार दिला. गण्याने एक दोर घेतला. वाटेत दोर पडायला नको म्हणून तो आपल्या छातीला बांधला. वरून एक दुपट्टा आपल्या खांद्यावर ठेवला. त्या रात्री आकाश ढगाने भरलेलं, चंद्र दिसत नव्हता. गण्या हातात कंदील घेऊन काड्या पायवाटेनं निघाला. सुरुवातीला सगळं ठीक होतं. झाडांची सडसड, किड्यांचा आवाज, सगळं नेहमीसारखंच. पण थोडं पुढे गेल्यावर त्याला एक हलकासा उजेड दिसला. अरे, कुणाचा तरी कंदील असावा, तो म्हणाला. उजेड हलत होता, जणू कुणीतरी पुढे चालत होतं. गण्या त्याच्या मागे जाऊ लागला. ए गण्या, इकडे ये. अचानक आवाज आला. गण्या थबकला. आवाज त्याच्या मित्राचा होता. भिक्या. भिक्या, तू इथं काय करतोस? तो पुढे गेला, पण जवळ गेल्यावर तिथं कोणीच नव्हतं. फक्त तो उजेड होता. अजून पुढे सरकत होता. आता गण्याच्या मनात शंका आली, पण तरीही तो थांबला नाही. चल पाहूया. पुढे पुटपुटला. तो चालत राहिला. अचानक त्याला जाणवलं कुणीतरी एक झाडाजवळ उभा आहे. हे कसं शक्य आहे? त्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात मागून आवाज आला, रस्ता चुकलास का? गण्या वळून पाहतो तर एक म्हातारी उभी, केस विस्कटलेले, डोळे पांढरे. मी दाखवतो रस्ता, ती हसली. गण्या मागे सरकला. नको, मी जाईन. पण ती पुढे येत राहिली. इथे ये, शाट वाट आहे. तिचा आवाज आता विचित्र झाला. अचानक आजूबाजूचं सगळं फिरू लागलं. झाडं हलू लागली. कंदील विझला. गण्या घाबरला. गण्या जणू जागेवरच गोठला गेला. त्याचे हात थरथर कापायला लागले. श्वास जलद झाला आणि छाती धडधडू लागली. अंधाराने सगळीकडे पसरताच त्याच्या डोळ्यांनी भीतीचे रूप घेतले. जणू काहीतरी अनोळखी त्याच्याकडे बघत आहे अशी त्याला जाणीव झाली. अंधाराने क्षणात सगळं गिळून टाकलं. गण्या जागेवरच उभा राहिला. त्याचा श्वास तुटक झाला. छाती जोरात धडधडू लागली. जणू आतूनच काहीतरी बाहेर पडणार आहे. त्याचे डोळे भीतीने फाकलेले. अंधारात काहीही दिसत नसतानाही तो इकडे तिकडे पाहत होता. पण जितका तो पाहायचा प्रयत्न करत होता तितकाच अंधार जास्त गडद वाटत होता. त्याच्या कानांना प्रत्येक आवाज मोठा आणि बेसूर वाटत होता. कुठेतरी पान हल्ल्याचा आवाज, दूरवर कुत्र्याचं भुंकणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड. हात थरथरत होते, पाय जड झाले होते. तो एक पाऊल टाकायला जात होता, पण पुन्हा मागे सरकत होता. जणू अंधारात काहीही त्याची वाट पाहत आहे अशी भीती त्याच्या मनात घट्ट बसली होती. तरीही गण्या हिमतीने त्या झाडापर्यंत पोचला. एकदाचा आलो म्हणून त्या झाडाला मिठी मारली. डोळे बंद करून आपल्या छातीवरचा दोर सोडला आणि झाडाला करकचून बांधला. पण तो दोर बांधताना गण्याने एक गलती केली. करकचून बांधताना त्याच्या दुपट्ट्याचे दोन्ही टोकं अडकले. गण्याला वाटले आपण जिंकलो, पण दुसऱ्या क्षणी गण्या मागे फिरला, पण त्याच्या दुपट्ट्याने त्याला जाऊ दिले नाही. गण्या झटके मारू लागला. त्याच्या मानेवर जखमा झाली, रक्त लागले. गण्या कसा बसा त्यातून आपली सुटका करून घेतला आणि घराकडे धाव घेतला.
गण्या गावाच्या कडेला येऊन कोसळला. त्याच्या अंगात ताप भरला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्याला विचारत होते. थरथरत घाबरलेला गण्या बोलत होता. गण्या फक्त एकच वाक्य म्हणाला, "तू चकवा खरा आहे." त्या दिवसानंतर गण्या कधीही त्या वाटेकडे गेला नाही आणि आजही घोडेवाईमध्ये कुणी रात्री त्या पायवाटेने जात नाही.